ओके, आज आहे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 6. किती लेक्चर आहे आजचं आपलं? सोल्युशन लेक्चर नंबर 6 आपला आजचा आहे. मी लिहिताना माझ्यासोबत कंटिन्यू लिहित जायचं, ठीक आहे, कारण आज पीपीटी नाहीये, त्यामुळं वेळ नका घालू नंतर परत नोट्स लिहायला. हो हो, येस, 2x ला नाही लिहित मी. ओके, सोल्युशन आपण पहिल्या लेक्चरला शिकलोय. काय होतं? जो आपला सोल्यूट आहे, नाही नाही, काल काय शिकलो ते राहिलं. बोला रिव्हिजन, बोला रिव्हिजन. काय काय शिकलो काल आपण? लॉ ऑफ काय बरं? लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. जर रिॲक्ट ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ each reactant is equal to the gram equivalent of product, each product form. म्हणजे रिएक्टंटचे जेवढे ग्राम इक्विव्हॅलंट रिॲक्ट झाले तेवढेच काय होतात? प्रोडक्टचे तयार होतात. तेवढेच काय होतात? प्रोडक्टचे त्या ठिकाणी तयार होत असतात. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. कोणता लॉ आहे हा? लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. सेकंड, बोला बोला की पीपीएम पाहिला आपण. पार्ट्स पर मिलियन म्हणजे किती? 10⁻². आणि बिलियन म्हणजे 10⁻⁹. 10⁻². पुढे बोला. एवढंच पाहिलं? ओके, ठीक आहे. आणि सगळे आपण नंतर प्रॉब्लेम पाहिलेले आहे. ठीक आहे, आज आपल्याला काय पाहिजे पहा. सोल्युशनच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण शिकलो. काय शिकलो आपण? जो सोल्यूट आहे तो काय होतो? तुमच्या सॉल्व्हंट सोबत रिॲक्ट होतो आणि काय बनवतो? सोल्युशन बनवतो. काय बनवतो तो? काय बनवतो तो? सोल्युशन बनवतो. ही जी प्रोसेस आहे, सोल्यूट सॉल्व्हंट एकत्र येऊन काय बनायची? सोल्युशन बनवायची. त्याला काय म्हटलं जातं? डिसोल्युशन. काय म्हणतात त्याला? सर डिसोल्युशन का बरं म्हणायचं? सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे रिॲक्शन करतात ना, त्याला डिसोल्युशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्यांची जी रिॲक्शन त्याला काय म्हटलं जातं? डिसोल्युशन. आणि त्यांची जर रिॲक्शन झाली तर काय बनतो? सोल्युशन. आता पॉसिबिलिटी काय आहे की सोल्युशन पासून काय बनू शकतं? पुन्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट तुमचे पुन्हा रिजनरेट होऊ शकतात जर रिॲक्शन कशी असेल? रिव्हर्सिबल असेल. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणून की फॉरवर्ड जातीने एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट काय होती? बाहेर पडते. आणि आपण जर त्याला हीट सप्लाय केले तर रिॲक्शन काय होईल तुमची? रिव्हर्स होईल. रिॲक्शन काय होईल तुमची? रिव्हर्स होईल. म्हणजे सोल्युशन पासून काय तयार होतील? जर सोल्युशन पासून सोल्यूट आणि सॉल्व्हंट पुन्हा तयार होत असतील, जर रिॲक्शन रिव्हर्स येत असेल, तर त्याला म्हणतो आपण क्रिस्टलायझेशन. काय म्हणतो आपण? काही डाऊट? जर सोल्युशन तयार होत असेल तर काय म्हणायचं? डिसोल्युशन. आणि जर सोल्युशन पासून सोल्यूट आणि सॉल्व्हंट पुन्हा बनत असतील तर काय म्हणायचं त्याला? ठीक आहे, आता या ठिकाणी आपला जो सॉल्व्हंट आहे हा कंपल्सरी काय असणार आहे? लिक्विड असणार. काय असणार आहे? हा लिक्विडच असणार शक्यतो. काय डाऊट? समजलंय का? नक्की का? घ्या लिहून घ्या. झाले? आता पहा नेक्स्ट. आता आपल्याला पाहिजे सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. Solubility of what is solubility? Amount of solute in gram that can be dissolved in 1 ml of solvent. 1 ml of लिक्विड म्हणून आपण इथं आपल्याकडे लिक्विड आहे म्हणून 1 ml ऑफ लिक्विड. त्याला काय म्हणायचं? अहो काय म्हणायचं त्याला? एक मिनिट थांबा. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड डिझॉल्व अमाउंट ऑफ सोल्यूट इन ग्राम दॅट कॅन डिझॉल्व इन 100 ml असतं ना आपलं. किती? 100 ml ऑफ 100 ml ऑफ लिक्विड
किती सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकते त्यालाच काय म्हणतो आपण, त्याची सोल्युबिलिटी. ठीक आहे. कोणाला कशामध्ये टाकले आपण, सॉलिडला कशामध्ये केले आपण डिझॉल्व्ह, लिक्विड मध्ये, आणि त्याची काय काढायची आपल्याला, सोल्युबिलिटी. ठीक आहे. आता ह्या सोल्युबिलिटी नक्की डिपेंड कशावरती आहे किंवा कशावरती तुमची सोल्युबिलिटी डिपेंड आहे ते आपल्याला पाहिजे. दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग कोणते फॅक्टर्स आहे जे काय करतात, सोल्युबिलिटीला अफेक्ट करतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. एक लाईन आहे, काय बरं बोला बोर्डसवाले, लाईन काय, जाऊ दे, लाईक डिझॉल्व्स. म्हणजे काय रे, जर सोल्यूट तुमचा कसा आहे पोलार, तर सॉल्व्हंट पण कसा पाहिजे, तर काय होईल, त्यांच्यामध्ये रिएक्शन इंटरॅक्शन चांगल्या प्रकारे होईल, सोल्युबिलिटी काय होईल तुमची, वाढेल. पण जर त्यांचं नेचर ऑपोजिट असेल तर सोल्युबिलिटी तुमची कमी होईल. सोल्युबिलिटी काय होईल तुमची, दॅट इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. काय लाईन आपली, लाईक डिझॉल्व्स लाईक. घ्या, polar solute dissolves in polar solvent. एक्झाम्पल लिहा, शुगर इन वॉटर. विरघळते का, अहो पाण्यामध्ये साखर विरघळते का, साखरेत पाणी विरघळतं का, पाण्यात साखर विरघळतं ना तुम्ही, दॅट इज शुगर इन वॉटर. लिहून घ्या, शुगर डिझॉल्व इन वॉटर. आणि इथं आहे तुमचा नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्व्हंट. काय डाऊट, ह्याचे एक्झाम्पल लिहिता येईल का, काय लिहाल, नॅप्थेलिन इन CCl4. नॅप्थेलिन इन CCl4. CCl4 लिक्विड आहे, नॅप्थेलिन तुम सॉलिड आहे. नॅप्थेलिन कळतं का, पांढऱ्या गोळ्या असतात, हा खाता तुम्ही, खात नाही ते, गोधडींमध्ये वगैरे ठेवलं जातं शक्यतो. ठीक आहे. एक्झाम्पल याचं काय होतं, शुगर इन वॉटर. घ्या लिहून, शुगर इन वॉटर. झालंय का, झालंय. नेक्स्ट, टेम्परेचर. टेम्परेचरचा काय परिणाम होतो पाहूयात आपण. आता टेम्परेचरच्या केसमध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर मध्ये 3 केसेस येतात. ओके, पहिलं रिएक्शन तुमची एक्झोथर्मिक, रिएक्शन तुमची, ठीक आहे, आणि रिएक्शन तुमची एक्झो एंडोथर्मिक असं पण असतं. ठीक आहे, दोन्ही पण एकाच ह्याच्यात. ठीक आहे, पहा फॉर एक्झाम्पल रिएक्शन कशी आहे, फॉर एंडोथर्मिक पाहूया आपण. फॉर म्हणजे हीट त्याला द्यायला लागते, बरोबर का सर, हा तेच ना, हीट द्यायला लागते, आपण हीट देतो ते ऍब्झॉर्ब करतं, तेच म्हणलो मी. ठीक आहे, फॉर एंडोथर्मिक रिएक्शन. कोणती रिएक्शन मला सांगा, डेल्टा एच ची साइन काय असते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असते. डेल्टा एच काय असतो तुमचा, पॉझिटिव्ह. म्हणजे ज्यावेळेस सोल्युशन बनतंय तुमचं, काय बनतंय, कोणापासून बनतं बरं हे, सोल्यूट आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. काय बनते तुमचं, ज्या वेळेला सोल्युशन बनते त्यावेळेला रिएक्शन कशी आहे, रिएक्शन कशी आहे तुमची, जर रिएक्शन एंडोथर्मिक आहे तर हीट ऍब्झॉर्ब होती का रिलीज होती, ऍब्झॉर्ब होती. म्हणजे इथं फॉरवर्ड रिएक्शनला काय होतं, हीट
ऍब्झॉर्ब होते, बरोबर का? मग रिव्हर्स केली तर हीट काय होईल? रिलीज. काय डाऊट? म्हणजे ज्या वेळेला क्रिस्टलायझेशन होईल त्यावेळेला काय होणार आहे? हीट. आणि ज्या वेळेला डिसोल्युशन होईल त्यावेळेला काय होणार? हीट. झोप आली? मग असं काय बसलाय? हीट काय होणार आहे? ऍब्झॉर्ब. समजलंय? कळलंय का? काय डाऊट? जे मागे लिहिलं होतं तेच इथे लिहिलंय, फक्त थोडस पुढे एक्सप्लेन केलं. सेम जर रिॲक्शन काय असेल तुमची, फॉर, थांबा जरा लिहू नका, वेळ देतो ना मी. फॉर एक्झोथर्मिक रिॲक्शन, कोणती रिॲक्शन? डेल्टा एच काय असणार तुमचा? सर वरती पॉझिटिव्ह होते खाली निगेटिव्ह, एवढं हुशार आहे आम्ही. अरे हीट रिलीज झाली म्हणजे काय? निगेटिव्ह. पा म्हणजे ज्या वेळेला सोल्यूट कोणासोबत रिॲक्ट करेल? तुमच्या सॉल्व्हंट सोबत. आणि काय बनेल? म्हणजेच ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिसोल्युशन. ज्या वेळेला डिसोल्युशन होणार त्यावेळेस हीट काय होणार? हीट काय होणार आहे इथे? रिलीज होणार आहे, बरोबर का? अहो बरोबर आहे का? आणि जर क्रिस्टलायझेशन झालं तर हीट काय होणार तुमची? एनी डाऊट? अहो एनी डाऊट? नक्की का? 100% घ्या लिहून. कोणत्या रिएक्शन साठी होतं हे? एक्झोथर्मिक. आता पहा 3 केसेस. फर्स्ट, dissolution for endothermic process. For endothermic. Second, dissolution for exothermic. या दोन समजून घेऊ, मग तिसरी समजून घेऊ, ठीक आहे? फॉर एंडोथर्मिक प्रोसेस. पहा काय होते. समजा प्रोसेस कशी आहे तुमची आणि डिसोल्युशन होते. काय होते? एंडोथर्मिक डिसोल्युशन. म्हणजे काय होते? सोल्यूट सॉल्व्हंट पासून काय बनतंय? आता काय पहा, मी टेम्परेचर वाढवलं, काय केलं? टेम्परेचर समजा वाढवलं, टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचर काय झालं? हीट काय करते रे? हीट ऍब्झॉर्ब करते. म्हणजे मी जर हीट दिली तर काय होईल? ऍब्झॉर्ब होईल. जेवढी जास्त ऍब्झॉर्ब होईल तेवढं काय प्रोड्यूस होईल? म्हणजे डिसोल्युशनचा रेट काय होईल? म्हणजे रिॲक्शनचा रेट काय होईल? म्हणजे जर रिॲक्शन कशी असेल? एंडोथर्मिक असेल. रिॲक्शन कशी असेल? आणि जर टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. एनी डाऊट? समजलंय का? केवढं सोपं आहे? संपलं. समजलंय? अवकळलंय का? नक्की. एक्झाम्पल पहा याचे. NaNO3. व्हॉट इज NaNO3? सोडियम नायट्रेट. NaOH एक्सेट्रा. यांना वॉटर मध्ये टाका, टेम्परेचर वाढवा, सोल्युबिलिटी त्यांची वाढते. नेक्स्ट काय तुमचं? एक्झोथर्मिक रिॲक्शन. पहा टेम्परेचर काय केलं तुम्ही इथं सुद्धा? टेम्परेचर इन्क्रीजेस. जर टेम्परेचर वाढवलं, पहा एक्झोथर्मिक, हीट काय करते? ते ऑलरेडी रिलीज करते. त्याला हीट नकोय आणि तरी तुम्ही त्याला प्रोव्हाइड करताय. रिॲक्शन होईल का त्याची? म्हणजे सोल्युशन बनेल का? सोल्युशन बनण्यास म्हणजेच कोणती प्रोसेस? डिसोल्युशन. म्हणजे डिसोल्युशन होणार आहे का? नाही होणार. समजते? दॅट इज सोल्युबिलिटी काय होईल तुमची? डिक्रीज होईल. सोल्युबिलिटी काय होणार तुमची? म्हणजे जर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि टेम्परेचर काय केलं तुम्ही समजा? इन्क्रीज केलं, तर सोल्युबिलिटी काय होती तुमची? सोल्युबिलिटी काय होती तुमची? डिक्रीज. सोल्युबिलिटी काय होती तुमची? एनी डाऊट? हे कसं आले कळलंय का? कसं आले कळलंय का? फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर Li2CO3. ठीक आहे, Li2CO3. त्यानंतर ओके CeSO4 थ्राईस. समजलंय? हे दोन मात्र लक्षात ठेवायचे. हे नाही ठेवले तरी चालते, हे मात्र ठेवायचे. समजलंय? कळलंय का? घ्या लिहून. घ्या लिहून. 2 केसेस घ्या, तिसरी केस देतो. अजून एक इथे
Na2CO3.H2 बस. नेक्स्ट पहा, थर्ड केस काय, dissolution has no रेग्युलर पॅटर्न. एक रेग्युलर पॅटर्न त्याच्यामध्ये नाही. म्हणजे मागे कसं एक पॅटर्न होता, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी, एक पॅटर्न होता. इथे पॅटर्न नसतो, कोणामध्ये नसतो. एक्झाम्पल आहे त्याचं ग्लोबल सॉल्ट. ठीक आहे, काय येते Na2SO4.10H2. याच्यामध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी दिसत, म्हणजे काय बरं सर, म्हणजे ओके, हा कोणता ऍक्सिस, हा कोणता ऍक्सिस, तर Na2SO4 च्या केसमध्ये काय होतं, सुरुवातीला जसं जसं टेम्परेचर वाढेल सोल्युबिलिटी वाढत जाते. सोल्युबिलिटी काय होते, आणि एका स्पेसिफिक पॉइंट नंतर, म्हणजे किती बरं, ज्या वेळेला तुमचं टेम्परेचर, या साईडला काय तुमचं टेम्परेचर, या साईडला काय तुमची सोल्युबिलिटी, काय तुमची, ठीक आहे. जसं जसं टेम्परेचर वाढतं सोल्युबिलिटी काय होत जाते, आणि एका पॉइंट नंतर ती पुन्हा काय होते तुमची डिक्रीज. हा जो पॉइंट आहे इथला, कुठला, तिथला वरचा, इथे ह्या पॉइंटला या पॉइंटला तुमचं जे टेम्परेचर असतं ते असतं 32.4 डिग्री. ठीक आहे, या टेम्परेचरला येईपर्यंत काय होते, सोल्युबिलिटी तुमची वाढते Na2SO4 ची, जसं जसं काय वाढेल तुमचं टेम्परेचर. मात्र ज्यावेळेस 32.4 डिग्रीला येतो आपण, त्याच्यानंतर टेम्परेचर अजून पुढे वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होते तुमची डिक्रीज होते. सोल्युबिलिटी काय होते तुमची, समजलंय का, अहो समजलंय का, नक्की का. इकडे काय होते, टेम्परेचर वाढते, इकडे काय होते, सोल्युबिलिटी वाढते. दॅट इज एक रेग्युलर पॅटर्न नाही, कंटिन्यू पॅटर्न नाही, थोडासा मध्ये चेंज झाला. समजलंय का, नक्की घ्या लिहून. चला थांबा, GLAUBER ग्लोबल सॉल्ट, बाकी बरोबर आहे काय. ठीक आहे, घ्या लिहून. समजलंय का, हे झालं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट काय असेल, इफेक्ट ऑफ प्रेशर. झालं का हे, काय बोलली, बर ओके. हे झालं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता काय आपल्याकडे इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर पाहूयात. इफेक्ट ऑफ प्रेशर कोणावरती पाहतो हे आपण, ऑन कोणाची बाळा, सॉलिड इन लिक्विड. कोणासाठी चाललं हे, सॉलिड इन लिक्विड साठी चाललं, बरोबर का. काय पहा, प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन solubility of solid in liquid. बाळ, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड मध्ये सॉलिड टाकताय, अँड नाही, हा ठीक आहे, अँड लिक्विड पण आहे त्याच्यात, ठीक आहे. पण इथला पॉईंट आपला सॉलिड इन लिक्विड चाललंय ना, ते बुक पाहिले मला कळलं तुम्ही कुठे गेलेत. ठीक आहे, सॉलिड इन लिक्विड, पण आपलं काय चाललंय इथं, सॉलिड इन लिक्विड चाललंय, त्यामुळे त्यासाठीच घेतलं आपण. ते त्यांनी कंबाईन दिले, सॉलिड साठी पण लिक्विड साठी पण, बरोबर. घ्या, लिहिलं का, लिहिलंय ऑलरेडी, आलं का तुमच्या ह्याच्यात, झालंय का हे, असं काय लिहिलेलं आहे. यश, यश नव्हताच विषयच ना, हे लिहिलंय का तू, कुठे गेला तू कांदे काढायला, झालं का, झाले.
झालं का मोनिका? नेक्स्ट. या solubility of गॅस इन लिक्विड. याच्या आधी काय होती? आता काय काय आता गॅस इन कोणाची सोल्युबिलिटी पाहिजे आपल्याला? गॅस इन म्हणजे कशामध्ये काय टाकले? म्हणजे सोल्यूट कोण आहे तुमचा? गॅस काय तुमचा? सॉल्वंट काय तुमचं? बरोबर का? अहो बरोबर का? जर सोल्युबिलिटी वाढली, सोल्युबिलिटी काय झाली तर काय होणार? हे दोघांची रिएक्शन होईल आणि यांच्यापासून जर सोल्युशन तयार झाली, याचा अर्थ या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिसोल्युशन. काय म्हणतो त्याला आपण? ठीक आहे. सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. आणि तेच जर रिव्हर्स आलं तर काय होतं? सोल्युबिलिटी प्रोसेसला काय? एनी डाऊट? कळलंय का? अहो कळलंय का? नक्की का? झाले? छान. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडचे डेफिनेशन लिहून घ्या आता. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड लिहून घे. तीन आहे तिथं. गॅस इन लिक्विड is defined as maximum volume of gas, maximum volume of gas that can be dissolved in 1 ml of liquid. इथं 1 ml आहे. ठीक आहे. मग अशी 100 ml होतो. झालंय? झालंय? नेक्स्ट काय असेल आता? फॅक्टर्स अफेक्टिंग solubility of gas in liquid. Solubility of gas in liquid. कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? सगळ्यात पहिला बोला कोणता फॅक्टर? नेचर ऑफ गॅस अँड लिक्विड किंवा सोल्यूट अँड सॉल्वंट. तेच फक्त मी आपलं सोल्यूट कोण आहे आता? गॅस आहे. आणि सॉल्वंट कोण आहे? लिक्विड आहे. तेच लिहिले. पहा आता समजा तुमची गॅसची जर टेंडेन्सी असेल, गॅसची काय असेल समजा टेंडेन्सी. काय टेंडेन्सी आहे? पहा, गॅस रिॲक्ट्स विथ सॉल्वंट. गॅस रिॲक्ट्स विथ, जर तो सॉल्वंट सोबत इझिली रिॲक्ट करत असेल तर त्याच्यापासून काय बनेल? पटकन त्याच्यामध्ये तो सोल्युबल होईल. जेवढं जास्त सोल्युबल होईल तेवढं जास्त काय तयार होईल? सोल्युशन. म्हणजे सोल्युबिलिटी काय होईल तुमची? इन्क्रीज होईल. म्हणजे जर गॅस कसा असेल तुमचा सॉल्वंट सोबत रिॲक्ट करत असेल तर सोल्युबिलिटी कशी असणार आहे? हाय असेल ना. अहो सोल्युबिलिटी कशी असणार आहे? सोल्युबिलिटी इज हाय. सेकंड, गॅस इज easily liquefiable. गॅस कसा आहे तुमचा? इझिली लिक्विफेबल. व्हॉट इज लिक्विफेबल गॅस? जो काय करू शकतो?
लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ओके, जर गॅस कसा असेल, लिक्विफेबल असेल, गॅसचे मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ येतील, एकमेकांसोबत रिॲक्ट करतील आणि सॉल्व्हंट मध्ये काय होतील, इझिली मिक्स होतील. ठीक आहे, दॅट इज सोल्युबिलिटी काय होईल तुमची, वाढणार आहे. सोल्युबिलिटी इज हाय. तेच जर लिक्विफेबल नसतील तर ते एकमेकांसोबत जवळ येणार नाही, लांब लांब राहतील, इंटरॅक्शन कमी होईल, सोल्युबिलिटी तुमची कमी होणार. समजलंय, कळलंय का? कळलंय का? क्या लिहून चला. झाले. सेकंड हे झालं नेचर ऑफ सोल्यूट अँड वॉटर, गॅस अँड लिक्विड. बोला दुसरं काय असेल, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर सोल्युबिलिटी वरती काय परिणाम होतो, बाय इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सोल्यूट कोण आहे तुमचा, गॅस. सॉल्व्हंट कोण आहे तुमचं, लिक्विड आहे. गॅस काय तुमचं, सोल्यूट, आणि लिक्विड काय तुमचं, सॉल्व्हंट. समजा रिएक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक आहे. फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन डेल्टा एच काय असेल, डेल्टा एच काय असेल, निगेटिव्ह. एक्झोथर्मिक म्हणजे रिएक्शन काय करणार, हीट. जर हीट रिलीज झाली मग काय होणार, डिसोल्युशन होणार आणि काय तयार होईल तुमच्याकडे, तेच जर हीट काय झाली तर काय होणार तुमचं, क्रिस्टलायझेशन. हीट काय होणार, हीट जर ऍब्झॉर्ब झालं तर काय होणार तुमचं, काय होणार तुमचं, कळलंय का? कळलंय का? आता काय होतंय पहा, जर आपण ह्याच्यामध्ये काय केलं, टेम्परेचर वाढवलं. ओके, ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर टेम्परेचर काय केलं आपण, रिएक्शन कशी, ऑलरेडी एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकते. हीट तिला तिला म्हणजे रिएक्शनला नकोय, सांगायला लागतं तुला. ठीक आहे, तिला रिएक्शन, तिला हीट नकोय, हीट बाहेर टाकते, तुम्ही बाहेरून सप्लाय करताय, चालेल का? चालेल का? मग सोल्युबिलिटी काय होईल, डिक्रीज होईल, कारण सोल्युशन तयार होणार नाही. दॅट इज सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विड डिक्रीजेस. गॅस इन लिक्विड काय होते, डिक्रीजेस. घ्या, मग हा गॅस लिक्विड मध्ये जाईल का, तो काय लिक्विड पेक्षा, लिक्विडच्या बाहेर येईल. दॅट इज गॅस विल कम आउट ऑफ द लिक्विड, कम आउट ऑफ द लिक्विड. समजलं का? घ्या लिहून चला. पहा नेक्स्ट, मासा माहिती का, मासा. फिश टँक आहे का तुमच्या घरी, कोणाकडे, कोणाकडे आहे, खाल्ला का? फिश टँक मधला मासा खायचं नसतो वेड्या, रो पाळला होता तू. जाऊ दे, तुम्ही काय केलं, तो फिश घेतला, जिवंत आहे तो, काढायचं नाही पाण्यातून लगेच. 2 कंटेनर घेतले, एका कंटेनर मध्ये गार पाणी आहे, एका कंटेनर मध्ये काय, आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये गरम पाणी. तो फिश कुठे सर्व्हाइव्ह करेल, कुठे सर्व्हाइव्ह करेल, गार पाण्यात. का बरं? त्याला सवय झाली त्याची. काय, कुठं कुठं हॅबिटेट आहे, केवढा मोठा सूर्य आहे, त्यांनी पाणी तापत असत की दररोज. मग ते खाली नाही का जात, तू पाणी तापवायला ठेवल्यावर खालचं पाणी तापतं, वरचं तापत नाही का, तापतच की, कंडक्शन. जसं खालून वर जाऊ शकतं, वरतून खाली येऊ शकतं की, त्याला काय होतं.
काय काय एवढं गरम नाही करायचं बावळट, का मरेल? त्याच्या हॅबिटेटची सवय नाही, तसं नाहीये त्याचा आन्सर. ठीक आहे, हॅबिटेटची सवयीचा विषय नाही त्या ठिकाणी, ऑक्सिजनचा विषय. काय त्या ठिकाणी संबंध कोणाचा आहे तिथे? ऑक्सिजन. फिश काय करतात? वॉटरमध्ये असलेला डिझॉल्व ऑक्सिजन घेऊन रेस्पिरेशन परफॉर्म करतात विथ द हेल्प ऑफ गिल्स. ठीक आहे, त्यांना सुद्धा ऑक्सिजन लागतो, पण कसा लागतो तो? डिझॉल्व फॉर्म मध्ये. कसा लागतो तो? आणि आत्ताच आपण पाहिलं, जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड काय होते? अरे पड ना डिक्रीजेस. काय होतं? जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड काय होते? डिक्रीज. म्हणून जे गरम पाणी असतं त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे ना, तो पाणी गरम झाल्यामुळे काय होतं, सगळा वेपर फॉर्म मध्ये बाहेर पडतो. दॅट इज गॅस विल कम आउट ऑफ दी लिक्विड. आणि जर वॉटरमध्ये ऑक्सिजनच नसेल तर फिश सर्व्हाइव्ह करू शकतो का? नाही. कळतंय? त्याच्यामुळे फिश काय करतात, शक्यतो पाण्यामध्ये जरी असले तरी ते वरच्या सरफेसला कधी जास्त येत नाही. कुठे असतात ते? का बरं? कारण सनलाईटमुळे काय होतं, वरचं पाणी तापतं. टेम्परेचर वाढलं वरच्या पाण्याचं तर काय होणार आहे, तिथला सगळा ऑक्सिजन निघून जाईल. जर ऑक्सिजन निघून गेला, सर्व्हाइव्ह करू शकतात का ते? नाही. तुम्ही म्हणाल सर असा मासा वरती येतो ना, तो वरच राहतो का? खाली जातो ना परत. का बरं? वरती ऑक्सिजनचे लेवल काय कमी आहे, कारण टेम्परेचर काय झाले, वाढले. सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन काय झाली आहे, कमी झालेली आहे. समजलंय? कळलंय का? त्याच्यामुळे मासे कुठे असतात? गार पाण्यामध्ये आणि खालच्या सरफेसला. कुठे असतात? आणि खालच्या सरफेस. समजलंय का? अहो कळलंय का? हा, टाक तू टाक. इन हॉट वॉटर, थांबा, इन वॉटर ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर काय होईल तुमचं? इन्क्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीजेस. हा बस, नंतर माशावरती डिस्कशन करू आपण. सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन गॅस, सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन गॅस इन वॉटर, ऑक्सिजन गॅस इन वॉटर डिक्रीजेस. सोल्युबिलिटी काय होते त्या ठिकाणी तुमची? ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय होते तुमची? डिक्रीजेस. Therefore fishes prefer, फिश करू बघता नको, prefers to stay, अरे पाण्यामध्येच असतात ते, at bottom. घ्या लिहून. झालंय? हा झालं नाही का? घ्या पटकन. ठीक आहे, नेक्स्ट काय असेल? इफेक्ट ऑफ एक कंटेनर आहे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे, याच्यामध्ये काय, माझ्याकडे एक लिक्विड आहे आणि वरती गॅसचे पार्टिकल आहेत. काय वरती? वरतून मी काय करतो, याला एक प्रेशर अप्लाय करतो. काय करतो याला मी वरतून? हो, पिस्टन लावला, बरोबर. काय केलं मी? ह्याला एक पिस्टन अटॅच केला, वरतून काय करतो, त्याला मी प्रेशर अप्लाय करतोय. काय होईल? गॅसचे पार्टिकल काय होतील तुमच्या लिक्विड मध्ये? म्हणजे जसं प्रेशर वाढेल, सोल्युबिलिटी काय होणार? वरतून जर प्रेशर वाढलं तर ह्या गॅसच्या मॉलिक्युलची सोल्युबिलिटी काय होणार? समजलंय?
समजलंय का? नक्की. मग लिहू का? ऍज प्रेशर इन्क्रीजेस, ऍज प्रेशर increases, solubility of gas in liquid, solubility of gas in liquid काय होते बरं? solubility of gas in liquid या. हा थांबा, इथे एक कंडिशन आहे. बरं घ्या घ्या, एवढं घ्या, एवढं घ्या, नंतर बघू. झाले? कंडिशन पहा. समजा आपल्याकडे मिक्सचर ऑफ गॅस आहे. आता हवा मिक्सचर ऑफ गॅस आहे, बरोबर. आता हे जे गॅसेस आहेत यांची सॉल्युबिलिटी प्रेशर नुसार काय होते? वाढते. solubility of liquid in gas increases with increasing pressure, बरोबर का? solubility काय होते? प्रेशर वाढल्यावर काय होते? solubility प्रेशर वाढल्यावर वाढ. कंडिशन काय? ते जे गॅसेस आहेत ना तुम्ही घेतलेले ते नॉन रिएक्टिंग पाहिजे. कसे पाहिजे ते? नॉन रिएक्टिंग. पहा म्हणजेच काय, समजा एक कंटेनर आहे, ओके, त्या कंटेनर मध्ये लिक्विड आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये दोन गॅस आहेत. काय याच्यामध्ये? ए गॅस आणि दुसरा काय तुमचा? बी गॅस, ठीक आहे. ए ची लिक्विड मधली सोल्युबिलिटी वाढणार आहे, बी ची लिक्विड मधली सोल्युबिलिटी वाढणार आहे. कधी? प्रेशर वाढवल्यावर. कधी? पण कंडिशन काय? हे दोघं कसे पाहिजे? नॉन रिएक्टिव्ह. कसे हवेत ते? जर ते रिएक्टिव्ह असतील तर ए आणि बी रिएक्ट होतील आणि काय बनेल? एबी. एबी नावाचा गॅस बनेल. आधी वेगवेगळे होते ना, आधी कोणता गॅस होता? ए गॅस होता आणि आता कोणता आहे? डायरेक्ट ए गॅस वेगळा आहे, बी गॅस वेगळा आहे, ए बी गॅस वेगळा आहे. मग जर आता जर आपण सॉल्युबिलिटी काढली, रिएक्टिव्ह असतील तर ती सॉल्युबिलिटी कोणाची असणार आहे? ए बी गॅसची. आपल्याला पाहिजे कोणाची सॉल्युबिलिटी? ए गॅसची पाहिजे आणि बी गॅसची. आपण ए बी गॅसची सॉल्युबिलिटी पाहत, समजतंय का? कळतंय का? जर रिएक्टिव्ह असेल तर रिएक्ट होतील आणि तिसऱ्याच गॅसची सॉल्युबिलिटी. समजतंय? म्हणून गॅसेस कसे हवेत? अव कसे हवेत? समजलंय का? नक्की का? जाऊ पुढे. पहा, इन अ मिक्सचर ऑफ गॅस, इन अ मिक्सचर ऑफ गॅस कसे आहेत ते? अव कसे आहेत ते गॅस? नॉन रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह असेल तर हे होणार नाही. नॉन रिएक्टिव्ह इन अ मिक्सचर ऑफ गॅस विथ इन्क्रीज solubility of gas, solubility of gas in liquid is directly proportional, is directly proportional to, बोला कशावरती डिपेंड आहे? solubility अप्लाय केलेल्या प्रेशर. कोणाचं प्रेशर? या गॅसवरचं प्रेशर. ओके, समजा मिक्सचर ऑफ गॅस आहे, ए चं काहीतरी प्रेशर असेल, बी चं काहीतरी प्रेशर असेल, बरोबर का? ए चं प्रेशर त्याला म्हणून आपण पार्शियल प्रेशर ऑफ आणि बी चं जे प्रेशर त्याला म्हणून पार्शियल प्रेशर ऑफ बी. दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पार्शियल प्रेशर कोणाचं? ऑफ गॅस. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस जो काय असेल तो. ए गॅस असेल तर ए गॅस, बी गॅस असेल तर बी गॅस. समजलंय का? कळलंय का? नक्की का? आणि हे जे लिहिलंय मी, हे जे काही आता बोर्डवरती लिहिलेलं आहे, यालाच म्हटलं जातं हेनरीज लॉ. काय म्हणतो त्यालाच? काय म्हणतो आपण याला? समजलंय का? पुढचा पॉइंट आहे तुमचा हेनरीज लॉ. कळलंय का? नक्की का? याच्यातून काय कळलं पा? वरती लक्ष द्या, लगेच नका. solubility of gas A, solubility of gas A
is directly proportional to partial pressure of गॅस ए. बी साठी असेल तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू पार्शियल प्रेशर ऑफ गॅस. हो बी लिहिला का मी चुकून? हो लिहितोय. घ्या आता लिहा. समजलं का? गॅसेस कसे हवेत? नॉन रिएक्टिव्ह. झाले? ठीक आहे. हेच पुन्हा लिहितोय पहा. हेच पुन्हा लिहितोय. काय कळलं आपल्याला? सोल्युबिलिटी ऑफ गॅस ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पार्शियल प्रेशर दॅट इज पी ए. बरोबर का? बरोबर का? एस ए इज इक्वल टू के एच इंटू पी ए. के एच म्हणजे काय? हेनरीज गॅस कॉन्स्टंट. बरोबर, हेनरीज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी याला इकडे शिफ्ट करतात. 1/kh ला हेनरीज कॉन्स्टंट बनतात आणि काही ठिकाणी KH ला बनतात. आपल्याकडे KH चा रेफरन्स आहे, आपण KH घेऊया. KH इज इक्वल टू काय आपल्याकडे? हेनरीज कॉन्स्टंट. KH म्हणजे काय तुमचा? अहो KH काय तुमचा? या लिहून. चला लिहिलं का? बोलू नका. बोलू नका. झालं का? नक्की का? आता पहा. therefore PA इक्वल टू, बोला PA इक्वल टू काय येईल? SA अपॉन KH. समजलं का? अहो समजलं का? PA इक्वल टू K इंटू SA. कोण रे? काय होतं तुला? 1/KH. समजलंय का? कळलंय? डायरेक्टली KH ला डिवाइड ठेवलं तुम्ही तरी चालेल, काही वेगळं येणार. समजलंय का? एस म्हणजे काय तुमची? सोल्युबिलिटी. एस म्हणजे काय तुमची? सोल्युबिलिटी ऑफ गॅस कॅन बी गिवन इन टर्म्स ऑफ सोल्युबिलिटी आपण कशी कशी देऊ शकतो? नंबर ऑफ मोल्सच्या टर्म्स मध्ये, वेटच्या टर्म मध्ये आणि मोल फ्रॅक्शनच्या टर्म मध्ये. म्हणजे दिलेल्या लिक्विड मध्ये किती ग्राम डिझॉल्व्ह झालं, काय झाली? सोल्युबिलिटी. दिलेल्या लिक्विड मध्ये किती मोल डिझॉल्व्ह झाले? सोल्युबिलिटी. दिलेल्या लिक्विड मध्ये किती फ्रॅक्शन डिझॉल्व्ह झालं, मोल फ्रॅक्शन डिझॉल्व्ह झालं? सोल्युबिलिटी. कळलंय? वेगवेगळ्या टर्म्स मध्ये आपण सोल्युबिलिटी डिफाइन करू शकतो. कळालंय का? कोणत्या कोणत्या ह्याच्यात? WA म्हणजे काय? सोल्युबिलिटी इन टर्म्स ऑफ मास ऑफ ए डिझॉल्व इन मास ऑफ ए गॅस डिझॉल्व. मास ऑफ ए डिझॉल्व. ए काय तुमचा? गॅस आहे ना? मास ऑफ ए गॅस डिझॉल्व. हे झालं इन टर्म्स ऑफ मास किंवा XA. मोल फ्रॅक्शन ऑफ ए गॅस डिझॉल्व. बरोबर का? इन टर्म्स ऑफ मास दिला आपण, इन टर्म्स ऑफ काय दिला अजून? मोल फ्रॅक्शन दिलं, आणि इन टर्म्स ऑफ मोल्स घ्या. मोल्स इथे येऊनच जाईल, फक्त SA घ्या.
फक्त सोल्युबिलिटीच्या टर्म्स मध्ये जसं दिलंय, म्हणजे वरच्या फॉर्म्युलानुसार सोल्युबिलिटी ऑफ गॅस ए इन लिक्विड. तिघांमध्ये फरक काय पहा आता. तुम्हाला कळणार कसं कोणत्या टर्म्स मध्ये सोल्युबिलिटी त्यांनी दिलेली आहे. पहा, इन टर्म्स ऑफ वेट दिला असेल तर युनिट काय असणार आहे, ग्राम पर एम एल. किती ग्राम डिझॉल्व होते, किती एम एल लिक्विड मध्ये, ग्राम पर. जर मोल फ्रॅक्शन मध्ये डिझॉल्व दिला असेल तर युनिट नसणार आहे. मोल फ्रॅक्शन, मोल अपॉन मोल गेलं ना. आणि सोल्युबिलिटीच्या टर्म्स मध्ये दिलं तर मोल्स पर एम एल किंवा मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर. समजलंय? आलंय का? घ्या लिहून चला. झाले? झाले? नेक्स्ट. थांबा, हा फॉर्म्युला पहा आता. P इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, समजा आपल्याला सोल्युबिलिटी दिली इन टर्म्स ऑफ, सोल्युबिलिटी दिली आपल्याला इन टर्म्स ऑफ मास. काय दिली, इन टर्म्स ऑफ मास दिली तर फॉर्म्युला काय होईल, P इज इक्वल टू के इंटू डब्ल्यू ए. जर आपल्याला सोल्युबिलिटी इन टर्म्स ऑफ मोल फ्रॅक्शन दिली तर काय होणार, P इज इक्वल टू पी ए. P इज इक्वल टू के इंटू एक्स ए. आणि इन टर्म्स ऑफ सोल्युबिलिटी दिली म्हणजे काय होणार तुमचं, पी ए इज इक्वल टू के इंटू एस ए. आता युनिट काय होतील पहा, युनिट काय होतील बोला. पहिल्यामध्ये समजा के, के ची व्हॅल्यू काढायचं. युनिट कशाचं काढायचं समजा तुम्हाला, के च युनिट ऑफ के. बोला इथं काय होईल, के चं युनिट काय होईल, पी ए अपॉन डब्ल्यू ए. बरोबर का? बरोबर का? काय येईल ते, प्रेशर समजा दिलं तुम्हाला एटीएम मध्ये दिलं. कशामध्ये दिलं प्रेशर तुम्हाला, एटीएम. बोला. आणि डब्ल्यू ए चं युनिट काय, ग्राम पर एम एल. खालचा एम एल काय होईल वरती जाऊन, म्हणजे एटीएम एम एल पर. कळलं का? आणि लिटर मध्ये असेल तर एटीएम लिटर पर ग्राम. समजलंय? कळलंय का? लिटर असेल तर लिटर. समजलंय? नाही झालं का? इकडं बोला युनिट काय होईल, एटीएम. बस फक्त एटीएम, त्याला युनिट. इथे बोला काय होईल, एटीएम लिटर पर मोल. समजलं का? समजलंय का? नक्की? काय डाऊट? पुढे नेक्स्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेनरीज लॉ. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेनरीज लॉ. काय पहिलं, के एच डिपेंड्स अपॉन, के एच डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ गॅस. नेचर ऑफ किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग येते. पहिले काय असतं, नेचर ऑफ गॅस. जर गॅसेस नॉन रिएक्टिंग असतील तर के एच तुम्ही काढू शकता. रिएक्टिंग असेल तर के एच त्या गॅस साठी काढता येणार. तर नवीन रिएक्ट झालेल्या, नवीन तयार झालेल्या गॅस साठी तो येईल. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नेक्स्ट पहा, के एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर के एच काय होणार आहे तुमचा. आणि पहा थर्ड, के एच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. प्रेशरला कसा येतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल. घ्या लिहून.
घ्या लिहून. मागचं राहिले. झालंय. नेक्स्ट. लिमिटेशन ऑफ हेनरीज लॉ. बोला लिमिटेशन काय कुठे ऍप्लिकेबल नाहीये. ऍप्लिकेबल कुठं नाहीये. गॅसेस कसे हवे. जर रिएक्टिव्ह असेल तर चालेल का. ठीक आहे म्हणजे जर गॅसेस रिएक्टिव्ह असतील तर त्या ठिकाणी हेनरीज लॉ ऍप्लिकेबल नाही. पहिलं काय गॅस रिएक्ट्स विथ सॉल्व्हंट. ओके. then Henry's law is not applicable. एक्झाम्पल सांगा बरं. हो बोर्डवाले एक्झाम्पल दिले. हेनरीज लॉ चे एक्सेप्शन्स पहा काहीतरी. एक्झाम्पल CO2 तो काय होतो रिॲक्ट होतो डायरेक्ट वॉटर सोबत. सेकंड प्रेशर इज टू हाय. खूप जास्त प्रेशर असेल तर हेनरीज लॉ तुमचा ऍप्लिकेबल होत नाही. खूप सारं प्रेशर आहे डायरेक्टली काय होतो लिक्विड मध्ये मिक्स होऊन जाईल सगळे गॅसेस. ठीक आहे त्याच्यामुळे प्रेशर पण जास्त हाय तुमचं नकोय. सेम वे टेम्परेचर तुमचं कमी नकोय. टेम्परेचर इज टू लो तरी सुद्धा हा ऍप्लिकेबल नाही. आणि फोर्थ वन when gases dissociates or associate with liquid म्हणजेच ते लिक्विड सोबत रिॲक्ट करतात. कसं पहा. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे आहे NH3. काय तुमच्याकडे एक्झाम्पल NH3 ला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं तो काय होतो NH4 प्लस OH मायनस. तो काय झाला वॉटर सोबत असोसिएट झाला डायरेक्टली. ठीक आहे आणि नवीन केमिकल तयार झालं. नवीन तुमचे आयन्स तयार झाले NH4 प्लस आणि OH मायनस. अशा ठिकाणी हेनरीज लॉ ऍप्लिकेबल होत. तो डिसोसिएट तो सोल्युबल झाला का नाही. डायरेक्ट काय केलं त्यांनी असोसिएट झाला तो वॉटर सोबत. समजलंय समजलंय का. ठीक आहे काय होते लिमिटेशन्स ऑफ. येऊ का पुढे या. नेक्स्ट applications of हेनरीज लॉ. मोस्टली दोन ऍप्लिकेशन्स आहेत. पहिला वरती दुसरा खाली. पीपल लिव्हिंग ॲट हाय अल्टिट्यूड. लिव्हिंग ॲट हाय अल्टिट्यूड. काय होतं बरं
तुम्ही पाहिले का जसं जसं वरती जातात, थांब ना मला सांगू दे ना. ठीक आहे. काय करतात ज्यावेळेस माउंट एव्हरेस्ट चढायचा असतो त्यावेळेस काय करतात, सोबत ते ऑक्सिजन सिलेंडर नेतात. का बरं, का बरं ऑक्सिजन कमी असतो? जसं जसं तुम्ही वरती जाता हाय अल्टिट्यूड, प्रेशर काय होत जातं तुमचं, कमी कमी होत जातं. प्रेशर काय होत जातं, कमी होत जातं. प्रेशर काय होतं, कमी होतं. जर प्रेशर कमी झालं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस काय होणार, हे एवढं काय केलं बरं आपण, जर प्रेशर कमी झालं तर सोल्युबिलिटी काय होणार, कमी. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. जसं जसं वरती जातो तसं तसं काय होतंय, आपलं प्रेशर कमी होतंय. प्रेशर कमी झालं, गॅसची सोल्युबिलिटी काय झाली, ऑक्सिजन काय झाला अवेलेबल जो असतो तो काय होतो, हळूहळू कमी होतो. आणि ऑक्सिजन कमी झाला तर श्वास घ्यायला काय होतो, त्या ठिकाणी त्रास होतो. कळतंय. आणि ही जी कंडिशन आहे याला म्हटलं जातं एनॉक्सिया. लेस अवेबिलिटी of water, of oxygen at high altitudes. झालं का, अहो झालं का, हे झालं पहिलं. का असं का होतं, ऍज प्रेशर डिक्रीजेस O2 availability decreases. घ्या पटकन. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं ना. ठीक आहे, झालं का, झालंय. वरती गेलो, आता खाली जाऊ. घे बाबा. सेकंड कुठे बरं, डीप सी डाईव्ह, समुद्रात खाली गेलो. आता वरती जाताना काय होतं, प्रेशर कमी होते. आणि जसं जसं आपण खाली जाऊ प्रेशर काय होतं, आपल्यावर तर वाढतं का, आपल्यावरचं प्रेशर वाढतं. तरी पण खाली जाताना आपण काय करतो, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातो ना. तो जो सिलेंडर नेतात ऑक्सिजनचा, त्या ऑक्सिजनच्या सिलेंडर मध्ये हेलियम मिक्स करून नेतात. काय करतात, हेलियम मिक्स केलेला असतो. कारण ज्यावेळेस तो सिलेंडर भरतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एअर भरली जाते. काय भरली जाते, एअर मध्ये कोण आहे, ऑक्सिजन, आणि त्यासोबत नायट्रोजन पण आहे. कोण त्यासोबत, हवेमध्ये आहे का नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन भरतात त्या सिलेंडरमध्ये त्याच्यामध्ये नायट्रोजन पण असतं. जसं जसं खाली जाऊ प्रेशर काय होतं, वाढतं. सोल्युबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर. मग ज्यावेळेस तो ऑक्सिजन इनहेल केला जातो, ते ऑक्सिजन ज्यावेळेस इनहेल करतो आपण त्यासोबत आपण काय इनहेल करतो, नायट्रोजन पण इनहेल केला जातो. नायट्रोजन पण काय होतो, आता आपल्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये काय, ऑक्सिजन समजा आपण इनहेल केला, ऑक्सिजन काय केला जातो, सगळा ऍब्झॉर्ब केला जातो. हिमोग्लोबिन काय करते, ऑक्सिजन, आणि त्याच वेळेस अजून काय ऍब्झॉर्ब करेल, नायट्रोजन सुद्धा ऍब्झॉर्ब करतं. नायट्रोजन सुद्धा काय करतं, ते ऍब्झॉर्ब. समजले, कळलंय. आता पहा, त्याने नायट्रोजन ऍब्झॉर्ब केला. आपण आता समुद्राच्या बाहेर येतोय. जसं जसं आपण वरती येणार आहे प्रेशर काय होणार, प्रेशर कमी झाल्यावर सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. प्रेशर कमी झाल्यावर सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. जर सोल्युबिलिटी कमी झाली तर हिमोग्लोबिन मधला ऑक्सिजन काय होणार आहे, बाहेर यायला लागणार आहे. ऑक्सिजन काय होणार, पण हिमोग्लोबिन काय करतं, सगळा ऑक्सिजन यूज करतं. ओके, काय करतं हिमोग्लोबिन, सगळा ऑक्सिजन ऑलरेडी ऍब्झॉर्ब करून घेतं. आता उरलं कोण, मग बाहेर कोण येईल वरती आल्यावर. आणि ज्यावेळेस नायट्रोजन बाहेर येतो ना त्यावेळेस आपल्याला बॉडीमध्ये पेन होतो. ठीक आहे, हा पेन होऊन तुला बाटलीत बुडवल मी. पाठीव
लगेच ऍक्टिंग करायची गरज आहे का तुला? काय काय आपण ऑक्सिजनच इनहेल करतो म्हणून. हा ठीक आहे, लंग्समुळे. ओके, आलं लक्षात. आणि मग काय होतं त्या ठिकाणी नायट्रोजन जसं जसं बाहेर येईल तसं काय होतं आपल्याला बॉडीमध्ये स्ट्रेच जाणवतो आणि आपल्याला पेन होऊ शकतं. हा पेन होऊ नये म्हणून त्याला आपण हेलियम नेतो. का? हेलियम असा बाहेर येत नाही, ऍब्झॉर्ब होत नाही हिमोग्लोबिन मध्ये, ऍब्झॉर्बच नाही झाला, बाहेर यायचा. समजलंय? म्हणून त्या सिलेंडर मध्ये काय असतो तुमच्या? हेलियम असतो, नायट्रोजनला प्रिव्हेंट करण्यासाठी. समजलंय का? कळलंय का? लिहून देऊ का? घ्या बरं. ऍज बोलू नका, जाऊ आपण नंतर. ऍज प्रेशर increases inside, oxygen and nitrogen are absorbed by hemoglobin. Oxygen is used. However, after coming on surface, pressure क्या होता? Pressure decreases. ये pressure decreases. As a result, N2 comes out and causes, oxygen comes out and causes pain called as bent. त्यालाच काय म्हणतो आपण? बेंट. हा जो बेंट होतोय तो झाला नाही पाहिजे, याच्यासाठी काय करतो आपण? काय करतो आपण? हेलियम मिक्स करतो. टाकून नाही देत बाळा, मिक्स करतो. टू प्रिव्हेंट दिस, काय बरं? This bent, helium is mixed with oxygen. BEND. Yeah. झालंय? इथपर्यंत काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? चालतंय. इथपर्यंत काय करायचं? उद्या व्यवस्थित वाचून यायचंय, बाकीचं आपण ठीक आहे. थँक्यू. करू.